नमस्कार मित्रांनो, 15वी कविता खोद आणखीन थोडेसे या कवितेचा स्वाध्याय आपण इथे सोडणार आहोत आणि कविता आहे 10वी मराठीच्या पाठ्यपुस्तकातील. तर याचा पहिला प्रश्न, योग्य पर्याय शोधून वाक्य पूर्ण करा. पण या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा. माझं नाव आहे सपना टीचर आणि आपण या धड्यातील सर्व प्रश्नांची उत्तरं दिली आहेत. खोदणे या शब्दाचा कवितेतील अर्थ म्हणजे 4 पर्याय दिले, त्यातील जिद्दीने आणखीन प्रयत्न करणे योग्य उत्तर आहे. आ, गाणे असते मणी म्हणजे, या 4 पर्याय आहेत, त्यातील योग्य उत्तर मनात नवनिर्मिती क्षमता असणे. प्रश्न दुसरा, आकृती पूर्ण करा. मनातले गाणे असे म्हटल्यावर तुम्हाला सुचणाऱ्या कल्पना: आई वडिलांविषयी कृतज्ञता भाव, देशप्रेम, मातृभूमीचा अभिमान, गुरुजनांविषयी आदर, मित्रमैत्रिणीविषयींचा जिव्हाळा. तिसरा प्रश्न, कवितेतील खालील संकल्पना आणि त्यांचे अर्थ यांच्या जोड्या लावा. कवितेतील संकल्पना, संकल्पेचा अर्थ. तर कवितेतील संकल्पना आहे: सारी खोटी नसतात नाणी, सगळे लोक फसवे नसतात. घट्ट मिटू नका ओठ, म्हणजे मनातील विचार व्यक्त करावेत. मूठ मिटून कशाला म्हणायचे भरलेली, भ्रामक खोट्या समजुती बाळगू नयेत. 4, उघडून ओंजळीत घ्यावी मनातली तळी, मनातील सामर्थ्य व्यापक बनवावे. प्रश्न 4, कवितेच्या आधारे खालील विधाने योग्य की अयोग्य ते लिहा. 1, संयमाने वाचा म्हणजे योग्य. सकारात्मक राहा योग्य. उतावळे व्हा अयोग्य. चांगुलपणावर विश्वास ठेवा योग्य. नकारात्मक विचार करा अयोग्य. खूप हुरळून जा अयोग्य. संवेदनशीलता जपा योग्य. जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास कायम ठेवा योग्य. जुन्याच निर्मितीवर विश्वास ठेवा अयोग्य. नवनिर्मितीवर विश्वास ठेवा योग्य. धीर सोडू नका योग्य. यशाचा विजयोत्सव करा अयोग्य. प्रश्न 5, काव्य सौंदर्य. यात प्रश्न आहे: जरा लागेलच तिथे खोद आणखीन जरासे. उत्तर: खोद आणखीन थोडेसे या कवितेमधून कवयित्रींनी संयम, जिद्द, आत्मविश्वास व चिकाटी या गुणांच्या मदतीने जीवन ध्येय साध्य करण्याची उमेद माणसाला दिली आहे. माणसाने सकारात्मक आयुष्य कसे जगावे हे समजावून सांगताना वरील ओळींमध्ये प्रयत्नांती परमेश्वर या उक्तीचा प्रत्यय दिला आहे. अविरत प्रयत्न करून आदर्श जीवन जगण्याचा संदेश ही कविता देते. कोणतेही कार्य करताना धीर सोडू नये. खोल खोल मातीखाली निर्मळ झरा असतो, तो प्राप्त करण्यासाठी सतत प्रयत्न करून आणखीन थोडेसे खोदावे लागते. हतबल न होता, हिम्मत न हारता प्रयत्नरत असावे. दुःखाच्या मातीच्या जाड थराखाली सुखाचा, आनंदाचा अक्षय झरा असतोच, म्हणून निराश न होता ओठ घट्ट मिटून खोदण्याचे म्हणजे सुख धुंडाळण्याचे कार्य मध्येच थांबवू नये. अंतिमतः प्रयत्नपूर्वक दुःखावर मात करताच येते. आर्त जन्मांचे असते रित्या गळणाऱ्या पाणी या ओळींमधील अर्थ तुमच्या भाषेत स्पष्ट करा. उत्तर: कवयित्री आसावरी काकडे यांनी खोद आणखीन थोडेसे या कवितेमध्ये माणसाने प्रयत्नवादी होऊन जगण्याची उमेद धरावी असा उपदेश केला आहे. कवयित्री म्हणतात, घट्ट ओठ मिटून दुःख सोसत बसू नये. आपल्या मनात खोलवर एक गाणे लपलेले असते, ते शोधून काढायला हवे हे समजवताना त्यांनी गळणाऱ्या पानाचे प्रतीक वापरले आहे. शिशिर ऋतूमध्ये पानगळ होते, झाड निष्पर्ण होते, परंतु जे पान सुकून रिते होऊन झाडापासून विलग होते त्या पानात झाडावर असताना सोचलेल्या वेदना असतात. हे जन्माचे आर्त, आयुष्यात सोसलेल्या वेदना त्या सुरकुतलेल्या गळणाऱ्या पानात सामावलेल्या असतात. म्हणून पुन्हा वसंत पालवी फुटण्याची उमेद ते बाळगून असते. गळणाऱ्या पानामधून जीवन जगण्याची उमेद पुन्हा जागृत होते. हा आशावाद या ओळींमधून व्यक्त झाला आहे. गाणे असते ग मणी या ओळीतील तुम्हाला समजलेला नवनिर्मिती क्षमतेचा संदेश स्पष्ट करा. उत्तर: आसावरी काकडे यांनी खोद आणखीन थोडेसे या कवितेमधून सकारात्मक जीवन जगण्याची शिकवण देताना प्रत्येकाच्या मनात असलेल्या निर्मिती क्षमतेला आवाहन केले आहे. कवयित्रींच्या मते माती खाली लपलेला झरा शोधेपर्यंत माणसाने अथक प्रयत्न करायला हवेत. धीर एकवटून आयुष्याचा सकारात्मक शोध घ्यायला हवा. घट्ट ओठ मिटून दुःख सोसत राहू नये. प्रत्येकाचे मन हे निर्मितीक्षम असते, त्या अंतर्मनातील गाभाऱ्याशी ज्याचे त्याचे गाणे दडलेले असते.
मनाच्या तळाशी असलेले हे गाणे मर्मबंधाची ठेव असते. आपल्यातच मग्न होऊन ते गाणे अनुभवणे हे जीवनाचे सार्थक ठरते. आपल्यातल्या निर्मिती क्षमतेचा शोध आपणच घ्यायला हवा. मनात असलेली निर्मिती क्षमता जागी करायला हवी. म्हणजे मग आनंदाचे डोही, आनंद तरंग ही अवस्था अनुभवता येईल. अशा प्रकारे कवयित्रींनी गाणे असते ग मनी या ओळीतून माणसाला नवनिर्मिती क्षमतेचा संदेश दिला आहे. की परिश्रमाशिवाय फळ मिळत नाही या बाबतीत तुम्ही घेतलेला अनुभव लिहा. उत्तर: मी 9वीला असताना वार्षिक परीक्षेची तयारी करत होतो. सुरुवातीला अभ्यास करायला उशीर झाला होता, त्यामुळे खूप भीती वाटत होती. पण मग मी ठरवले की दररोज वेळेचे नियोजन करून मन लावून अभ्यास करायचा. प्रत्येक विषयाला ठराविक वेळ दिला. अवघड धडे पुन्हा पुन्हा वाचले. सराव प्रश्न सोडवले. सुरुवातीला खूप कष्ट वाटले, पण हळूहळू आत्मविश्वास वाढला. परीक्षेच्या वेळी मला प्रश्नपत्रिका अवघड वाटली नाही. निकाल लागल्यावर मला चांगले गुण मिळाले. त्यावेळी मला जाणवले की परिश्रम केल्याशिवाय यश मिळत नाही. धन्यवाद मित्रमैत्रिणींनो. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या या लाडक्या चॅनलला खूप सपोर्ट करा. चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींना शेअर करा. भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.